बर, येतो आता. आबा खरंच निघाला आहे सोर? आता जायलाच हवं. देवांचं दर्शन घेतो आणि जातो माघारी. तर वस्तीवर बी जायला हवं. समजासने सांगायला हवं म्या कुठं गेलो होतो, कशा पायी गेलो होतो. समजे काळजीत असते ना. होय, ते बी खरंच आहे. आबा आता काळजी करू नगस. आपल्या वस्तीवरल्या माणसासनी किती त्रास होतो हाय हे ठाव हाय मला, आणि त्याचं काय करायचं हे बी मी बघते. म्या बी देवांचं दर्शन घेऊनच जाईल. नाहीतर हाता आलो आणि देवांचं दर्शन घेतलं नाही असं नग व्हायला. वय म्या काय म्हणतो, म्या चंदनपुरी पतुरी येतो तुला सोडाय. नाही लगा लगा, मला काय वाट गावणार नाही वय. अरे तसं नाही, पर संगतीला कुणी असलं तर. नाही नाही, म्हातारपण आलं असलं तरी चालवणार नाही असं होणार नाही. या अगोदर मी कुठं कुठं गेलो नाही. हा, समधीकडं दूर दूर गेलो आहे. माझी काळजी करू नका. रंग्या, तू जा आबा संग गडावर. देवाचं दर्शन घ्यायचं आहे, वाट दाव त्याला. नाही पर आबा आता तू काय बी बोलायचं नाही. अरे आबा असू दे, येऊ दे त्याला सांगती ना. ऐकावं समध्यांचं कावा तरी. बर बानू, काळजी घे पोरी. तुझ्या पायी देवांचं पाय आपल्या वस्तीला लागलं. तुझे ऋण आहेत आमच्यावर. आबा अरे आता असं बोलून मला परक करू नगस. चला येतो, काळजी घ्या समधे. हा चल रंग, चल येतो बर का. अय गणूबा, वाईट थांब बरं जरा. काय झालं? नाही काय चाललंय काय? कुठं काय? अरे मग धरणं बघतोया, नुसता गप गप हाईस. काय झालं काय तुला? माळसं देवी आख्यानामध्ये काय म्हणलं ठावाय ना. ते खरं काय आहे ते हुडकून काढणार आहेत म्हणून. होय. अरे पण ते काय खरं आहे हे त्यांना ठाव होईल तेव्हा त्या कोण आहेत हे बी ठाव पडणार. अरे मग यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय आहे? हा, अरे हे चांगलंच आहे की. होय र, देवीसनी समज ठाव पडणार हे चांगलंच आहे की. पण समजासनी ठाव आहे का? देवीसनी हे समज जेव्हा ठाव पडल तेव्हा देवांचं हे अवतार कार्य संपणार. मग अरे देव जेजुरी सोडून जाणार. अरे असं काय लहान लेकरावानी वागतोयास? हा, अरे देव हातनं जाणार आहे याचं समजासनी वाईट वाटलच. अरे पण त्यांनी बी काहीतरी ठरवलं असेलच की. हा, हे बघ असं वागलास ना तर समजे खुळं म्हणतील तुला. चालेल मला, पर म्या देवासनी काय हातनं जाऊ द्यायचं नाही. अरे असं कसं? देव जेजुरी सोडून गेले तर म्या बी जाणार त्यांच्या संग. आता अरे तुला काही येड लागलंय वय? अरे देव हातनं कुठं जाणार आहे ते ठावण आहे वय तुला? अरे कैलासामंदी, आणि कैलास कसा असतो या आख्यानामध्ये ऐकलं नाहीस वय? अरे बाबा तर कुणाला बी जाता येत नाही. चालेल मला, पर म्या त्यांच्या संग जाणार. बरं हे बानू, अगं कसला विचार करते आहेस? नाही कसलाच नाही. मावशीला सांगावं का आता विष्णुदेव येऊन गेलं आणि त्यांनी मला वरद दिला आहे ते? नाही नग, आत्ता नग सांगाय. अगोदर मी देवानी सांगितलं आहे तसं कमळ गोळा करायला जात. यो रंग्या अजून कस का आला नाही कळना झालंय. अगं बाया अंगावर कचरा पडतय, तिकडे सरक. हे बानू, अगं कुठं निघाली? कुठं नाही, दाराबाहेर बघत होते. का ग काय झालं? नाही असंच विचारलं. देवा, आबा आले तर तुमचं दर्शन घ्या साया.
जेजुरी तुमचे स्वागत आहे. काल रातच्यालाच आता आलो तेव्हा माणूसने भेटलो. आता तुमचं दर्शन घ्यायचं म्हणून हाता आलो. मग मी वस्तीवर जाणार आहे माघारी. आबा लगेच निघालात, थांबणार नाहीत? जेजुरीचा पाहुणचार घेणार नाही? नाही तेव्हा तेव्हा तुमचं दर्शन झालं, डोळ्याचं पारडं फिटलं बघा. पण आता मला परत वस्तीवर गेलंच पाहिजे. आबा सहजच येणं केलं. तेव्हा तुम्हाला तर समज ठाव आहे, पर वस्तीवर माणसाने लई त्रास काम करावा लागतो देवा. तर देवा असं हाय बघा, तुमचा आशीर्वाद पाहिजे देवा. आबा माझ्या या मनुष्य अवतारातील फार मोठा काळ मी चंदनपुरीतील वस्तीवर घालवला आहे. तिथले सर्वजण मला अतिशय प्रिय आहेत. ती जागा मला अतिशय प्रिय आहे. बाबा चिंता नसावी, सर्व काही मंगलमयच होईल. शुभम भवतु. सर्व मंगल व्हावं म्हणून बानू प्रयत्न करेल आणि तिच्या साधनेवर श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न होऊन श्री महालक्ष्मी देवींचा कृपाशीर्वाद सर्व भक्तांना मिळेल. कुठे गेला होता तुम्ही? मी बाणाईकडे गेलो होतो. बानूकडे? हो, श्री खंडेरायांनी एक कार्य सोपवले होते, ते पूर्ण करण्याच्या हेतूनच तिथे गेलो होतो. कोणतं कार्य? चंदनपुरीतील प्रजेसमोर काही मोठ्या समस्या उभ्या आहेत. त्यासाठी आबा चंदनपुरीहून बानूची भेट घेण्याकरता आले होते. त्यांनी श्री खंडेरायांची देखील भेट घेतली. मग तुमचं आणि श्री खंडेरायांचं चंदनपुरीला जाऊन काही उपाययोजना करण्यासंदर्भात बोलणं झालं असावं, नाही? देवी, श्री खंडेरायांनी एक कार्य सोपवलं होतं, ते पूर्ण केलं. यासाठी बाणाईला एक साधना करावी लागेल, हेच तिला सांगायचं होतं. साधना? कोणाची? आता लक्ष्मी देवींना मी हे कसं सांगावं? काय झालं? कसला विचार करता आहात? काही नाही, योग्य वेळ येऊ दे, तुम्हाला सारं काही कळेल. आत्ता जे कार्य पूर्ण झालं आहे ते मी श्री खंडेरायांना सांगून येतो. हे गणोबान राघोबा कुठे गेल्यात कुणास ठाव. सकाळपासून बघतो या तर दिसत नाही. अरे गणोबा राघोबा, अरे हाकडे या अगोदर. काय झालं जी? अरे काय झालं काय? अरे तुम्ही हायसा कुठं सकाळ धरणं? आम्ही हातच आहोत की. गडाच्या आतल्या अंगाला सेवकांनी जी कामं दिली होती ती झाली का नाही ते बघायला गेलो होतो. अरे मग मला दिसला कसा नाही सा? आता काय काय कामं केली ती समधी सांगू होय? हा? अरे काय बोलतोयस तू? अरे त्यातनी काही ठाव नाही होय? अरे समधी कामं तेच देतात की. नाही गणोबा, राहू दे, सांगू दे, सांगूच दे आता याला. बघू तुझं ध्यान कुठं आहे. मग ऐकत ऐकव. आज स्वयंपाक घरामध्ये आजची सगळी शिदा काढून दिली. राजवाड्यामध्ये आसनं आणि त्यावरची कापडं लावली आणि सांच्याला आज मशाली पेटवायची आहे ती त्या मशाली धुवून ठेवल्या आणि गडाच्या दारापाशी सडा घातला. तवा तत्न गडाच्या पायथ्याशी परदानजी चाललं होतं. परदानजी गडाच्या पायथ्याकडे चाललं होतं? हा, बाणाईकडे चालला असतील ती. आज आपण करे पठारावर जाऊन येऊयात का? पण आज नको, उद्या जाऊया. पण का? आणि काय ठरवलंय तुम्ही? मी आता बानूला भेटायला जाणार आहे.
तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा, पण जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या कक्षात यायचं नाही.